काही त्रास नाही ना झाला? नाही. काही त्रास नाही ना झाला? वाटेत मी बडबड केली तेवढाच काय तो त्रास? कैवल्य, थँक्यू, थँक्स अलॉट. कैवल्य, आज तू नसतास तर मी काय केलं असतं कैवल्य? सुरू झालं आभार प्रदर्शनाचं भाषण. कसा आहे ग तुझा दादा? ओल्ड फॅशन. त्याला जरा समजाव, आपल्या पिढीचे फंडे समजाव जरा. पण खरंच थँक्स. मला एक सांग सुजय, तू हिला लपवून का ठेवलंस रे आमच्यापासून? हा, किती कूल आहे तुझी बहीण. का लपवलंस? तुला लाज वाटते का आमची? सांग ना, लाज वाटते? लाज वाटते आमची? अरे कैवल्य, काय काय माणूस. सुप्रियासाठी चला. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. ते डॉक्टर हाजीर निसांची अपॉइंटमेंट मिळाली का? तुलाही बोलले वाटतं डॉक्टर? हाजीर निसांकडे जा म्हणून. नाही रे, ते फार बिझी असतात रे. मी एकदा गेलो होतो तर म्हणाले 6-1 महिने अपॉइंटमेंट मिळायला थांबायला लागेल. खरं सांगू का, नाही रे परवडणार मला. खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. तू हिच्या टेस्ट करून घे, मी आलोच. ओके, ऐक ना, लवकर येशील ना? पण काय झालं? ऍक्च्युली मी लंच ब्रेक मध्ये थोडा वेळ काढून आलोय. सॉरी, पण प्लीज. काय आज फोन केलात? काय झालं? पडली माझी गरज? संपला एकटं राहून स्वतःला सिद्ध करण्याचा उत्साह? हे बघ, घरी येऊ शकतोस पण तुझी म्युझिकची थेअर नाही चालणार घरात. नाही, मला घरी यायचं नाहीये. माझं एक काम आहे तुमच्याकडे जे जे फक्त तुम्हीच करू शकता. माझा एक खूप जवळचा मित्र आहे आणि त्याची बहीण आजारी आहे. तुमचे ते मित्र आहेत ना, डॉक्टर हजीरनीस, त्यांची अपॉइंटमेंट हवी होती लवकरात लवकर. आणि ते फी काम करीन उपकार म्हणून नाही, त्याच्या बदल्यात तू काय देणार बोल. काय तुम्ही मागाल ते देईन मी तुम्हाला. कारण तू येणारच आहेस कधी ना कधी हरून माझ्याकडे परत. त्याची वाट बघीन मी. आणि जेव्हा तुला तुझी चूक उमजेल तो दिवस बघायचा आहे मला. पण मी तुला अशीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन देईन असं समजून नकोस. काय हवंय तुम्हाला? तुला काय वाटलं तुझी आई लपून लपून तुला भेटायला येते हे माहित नाही वाटलं का मला? यापुढं तू तुझ्या आईला भेटायचं नाहीस माझ्या परवानगी शिवाय. ठीक आहे, नाही भेटणार.
थँक्स काय यार सुजा. इनफॅक्ट आय एम सॉरी यार, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे काय काय वाटेल ते बोललोय यार तुला. घरातले सुद्धा सगळे तुला फोन आला की लगेच चिडवायला लागायचे. सॉरी यार. मला हे सुप्रियाचं असं आहे माहिती असतं तर मी ओके रे. ऍक्च्युली ना म्हणूनच मी अवॉइडच करतो लोकांना सांगणं. काय लोकांना कळलं ना की लोक सिंपथी वगैरे देतात रे. सिंपथी तर अजिबात नकोय मला. कसली सिंपथी? हे रे तिला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे असं कळलं फार विचित्र वागतात लोक. सगळं अवघड करून टाकतात. सुजय यार तू लोकांकडे कशाला लक्ष देतोयस? लोक मूर्ख असतात आणि आपल्याकडे ना हे अशा प्रॉब्लेमशी कसं डील करायचं कळतच नाही लोकांना. आम्ही तुझे मित्र होते यार, जवळचे मित्र. सुजय, एखाद्या माणसाला सर्दी झाली ना की आपण त्याला सर्दी झालेला माणूस असं म्हणून नाही ओळखत रे. आपण त्याला त्याच्या नावाने ओळखतो, त्याच्या स्वभावाने जाणतो. यार तू एकदा फक्त आमच्यावर विश्वास टाकून बघ प्लीज. ट्रस्ट मी. पण ती पूर्ण बरी झाल्यावर ही आमची सुप्रिया अशी तिची साधी सरळ ओळख करून देणं जास्त आवडेल मला. आता काय होतं माहितीये का, माझ्या ना मनात अशी सतत धाकधूक असते रे. कधी तिला काय होईल, काय कधी अटॅक येऊ शकतो. पण आम्ही नाही जज करणार तिला. माझ्या घरची विचित्र परिस्थिती काय माहिती नाहीये का तुला? सगळे प्रॉब्लेम्स. सुप्रिया अत्यंत गोड आहे रे, हार्मलेस आहे. आमच्या वसंत कारखानिसांसारखी तर नाही आहे ना. चल सोड, चल मी पळतो. ओके पण प्लीज थांबशील ना रिपोर्ट येईपर्यंत? तुम्ही दोघं इथेच थांबा, मी येतो, रिपोर्ट्स कलेक्ट करतो आणि तिला पुण्याला घेऊन जातो. ओके. बरं, अजून एक ते डॉक्टर हजीर निसनची अपॉइंटमेंट मिळाली आहे. पैसे वगैरे काही द्यावे लागणार नाहीत. सो चिल. घर आवरायची गरज नाहीये, मीच आहे. डोळे उघडा आणि बघा आपल्याकडे कोण आलंय. ओ नैना. ना नवीन भाडे करू? भाडे करू नाही, घर मालकीण आहे ती. ये तुझंच घर समज, कारण तुझंच आहे हे घर. तुझा दादा आहे आमचा घर मालक आणि आपण आहोत सगळे भाडे करू. कसं तरी वाटतंय खूप. किती बोललो आपण सुजाला. आला की अजून बोललं पाहिजे त्याला, स्कॉलरला, मठ ठसाला. अरे आपल्याला सांगितलं पाहिजे ना, सांगितल्याशिवाय कळणार कसं पोरांना? नाही रे आशा, पण ऑलरेडी खूप बोललोय त्याला आणि त्यात ती आजारी आहे. मला खूप गिल्टी वाटतंय. आपण वाटेल ते बोललोय. खरंच एखाद्याच्या आयुष्याबद्दल माहिती नसताना काहीतरी बोलणं ना, हे खूप खूप चूक आहे. हे लक्षात ठेव आता, कारण उद्या जर मी असं काही वागलो
तर माझ्या आयुष्याबद्दल माहिती नसताना वाटेल ते शिव्या घालशील मला, काही बोलशील. ते घालणारच आहे, कारण तुला काहीच कळत नाहीस, तू मूर्ख आहेस. तू थोडी जास्त मूर्ख आहेस, तुला काहीच कळत नाही. बघितलंस, आता पण भांडत बसलायस. काहीही कळलेलं नाहीये तुला. काय काय कळलं नाहीये? सुप्रिया सगळ्यांना दादा म्हणाली, फक्त तुला दादा नाही म्हणाली. हो, तुला पण नाही म्हणली ती दादा. कैवल्य, सुप्रियाला तू आवडलास. काय बोलतेय मी ना? तुला पचकन काहीतरी बोलायची सवय आहे. नीट वाग तिच्याशी, दुखवू नको तिला. गोड मुलगी आहे ती. तुला घरी काय म्हणतात? दादा मला बच्चा म्हणतो, पण आई पिऊ म्हणते. कैवल्याला काय म्हणतात सांगू? सांगू काय? दात तोडे ना तुझे. ए सांग ना. आता सांगणार. गब्बू गब्बू गब्बू. तू जर मला गब्बू म्हणलीस ना, तर मी तुला बच्चा किंवा पिऊ म्हणीन, चालेल? तू खेळतेस आमच्या बरोबर? तुम्ही खेळता काय, म्हणजे पत्ते वगैरे का? हा, पत्त्यांना सुद्धा चान्स देतो आम्ही, पण मोस्ट ऑफ असे एनर्जीनी भरलेले असे मैदानी खेळ. घरात बसल्या बसल्या. तुला माहितीये का, मिनल आणि अशूला आबादुबी इतकी आवडते की ते एकमेकांना बुकलत असतात सारखे. वा. घाबरवू नका रे तिला. बोलली, जगज्जननी बोलली. मला आवडेल खेळायला. मी शाळेत असताना बास्केटबॉल खेळायचं, माहितीये? वाव. पण आता मला एवढं खेळता येत नाही, औषधांमुळे लगेच दमाला होतं खूप. पण मी खेळू शकते आता. आपण काय खेळायचं? काय चाललंय? चल झालं, बसा बसा बसा. आता मी करणार, मी करून दाखवणार. एक मिनिट, आणि तुम्ही नीट ओळखा बरं का, तुम्ही नीट ओळखा बरं का. ऐक, जी फिल्म देतील ना त्याच फिल्मची ऍक्टिंग करायची, कळलं ना? काहीतरी वेगळं करू नको. मी तर ये जा जा जा. कम कम. आशू, नसेल तशी फिल्म तर अजिबात करू नकोस. हा, अशी त्यांची ऐकायची काही गरज नाही. 6 हिंदी. मोगली. काहीतरी विकृत करू नकोस हा आशू. असं तू काय करतोय? काय हे? काही कळत नाही. अरे मंदाकिनीचा पिक्चर राम तेरी गंगा मैली हो गई. पण तू थोडा तरी दिसतोस का तिच्यासारखा? यार काय यार, shit, काहीच अर्थ नाही याला, तुम्हाला काहीच येत नाही. हे बटन प्रेस केल्यासारखं कोणी अंघोळ करतं का? ये 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 ये. काय? मलाच विचारतोय हा, मलाच विचारतोय. तो लॉस्ट वर्ल्ड, दुसरा लॉस्ट वर्ल्ड, ज्युरासिक वर्ल्ड. ओके ठीक आहे, आलं लक्षात. तर किती इझी आहे. गोस्ट. भूक लागली की असंच करतो. कैवल्यासारखं दिसतोय. आता आपण पोचलोय. उघडू डोळे. उघड. वाव, किती सुंदर दिसते मुंबई इथून. एवढ्या बिल्डिंग्स आहेत ना. ती माणसं बघ खाली फिरतायत. त्यांना हवं तिकडे जात असतील ना ते. त्यांना कोणी असं म्हणत नसेल
की का रे बाबा, का चाललास बाहेर? असं आपल्याला वाटतं. यांच्यातला प्रत्येक माणूस त्याला हवं तिथेच जातोय असं नाही. यांच्यातला एखादाच असेल जो त्याला जिथे जायचंय तिथे खरंच चाललाय. काही जण नुसतीच जात आहेत. रोज ठरलेल्या ठिकाणी जायचं, दिलेलं काम करायचं आणि आपली वेळ झाली की परत यायचं. तुला दोस्तोव्स्की नावाचा एक रायटर माहितीये? तो एकदा त्याच्या मित्राबरोबर एका कार्यक्रमाला गेला होता. पण तो कार्यक्रम करणारे शासनाच्या विरोधात आहेत असं वाटल्यामुळे तिकडच्या सगळ्या लोकांना अटक करण्यात आली. त्याला पण अटक केली. त्याने जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा तो भोगत होता. किती वर्ष होता माहितीये तुरुंगात? 10 वर्ष. क्राईम अँड पनिशमेंट नावाची अजरामर कलाकृती त्यांनी लिहिली. आपण मुक्त आहोत की नाही हे आपल्या वाटण्यावर, आपल्या विचारांवर अवलंबून असते. तुझ्यासमोर खुलेआम हिंडू फिरू शकणारी ही सगळी लोक कदाचित तुझ्यापेक्षा जास्त बंदिस्त असू शकतात. म्हणजे ही सगळी माणसं सुद्धा हॉस्पिटलमध्येच आहेत का? फक्त त्या हॉस्पिटलला खिडक्या नाहीये आणि कर वागणारा बेड नाहीये. आणि वेळ झाली ना त्यांची की मग आपण कशी औषधं घेतो, वेळ झाली की तसं ठरलेल्या वेळेस टीव्ही बघायचा. तेवढाच काय तो त्यांना आराम. अरे आमच्या घरी सेम सांगायचे, 1 तास वाचायचं, 1 तास 1 तास तरी वाचायचं. मला सांग, हा सुजय असाच रुसायचा का ग? आत्ता कसा रुसतो तसा? तू खूप रुसायचा. दादा तू जरा आशुदादाकडे बघ ना, किती बेस्ट चिटिंग करतो तो. शिक काहीतरी त्याच्याकडून. आणि त्याला वाटतं कोणालाच कळत नाही. मागे घेतल्यानंतर टाक. तुझ्या ऐक ना, पिऊने तुझा तो घाणेरडा वॉर्डरोब चेंज करायची परमिशन पण दिली आहे. ए हो, तुम्ही याचे सगळे कपडे देऊन ना भांडी घ्या सरळ. हो, आपल्याला गरजच आहे आणि भांडी घ्यायची. काय 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 गरज आहे? ए आणि नाही, मी कोणाला माझ्या कपड्यांना हात लावू देणार नाही. हे बघ, ते माझं वेगळं आहे ग. माझे कपडे ते माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धरून असतात. ही ना काहीतरी भडक आणि छचोर कपडे दिले मला. काय ए स्कॉलर, तू एकदा सुप्रियाला सोडून ये घरी, मग बघ आम्ही काय करणार आहोत. काय रे, माझ्या बरोबर जे वाईट साईड वागलाय त्याबद्दल सॉरी म्हणणार आहात का? नाही, हिला आमच्यापासून लपून ठेवलंस ना म्हणून तुझी चंपी करणार आहोत. फटके देणार आहोत तुला. बच्चा दादा ऐक, तुला माझे घाणेरडे आणि दुष्ट मित्र आवडले ना सगळे? तू आधी मला बच्चा म्हणणं बंद करा. मी मोठी झाली आता. आगाऊपणा करू नको, कळलं ना? थांब जरा, खेळू देत मला. हे माझं ना थांब. 2 8. 8 आट्या म्हणतात त्याला, आट्या. अरे पण आकडा एकच आहे ना. दिसत नाहीये का मी वाळत घालतोय? एवढं मॉर्निंगला कोणी कपडे धुतं का तुझ्या? मी कपडे नाही, मी पेपर वाळत घालतोय. एवढं मॉर्निंगला कोणी पेपर तरी धुतं का तुझ्या? एवढ्या मॉर्निंगलाच काय, नाईटला, मिड नाईटला, समरला, विंटरला, मॉन्सूनला कोणीही कधीच पेपर धुत नाही ग. पेपर धुत नाही मग तो वाळवायचं तरी कशाला तुझ्या? रे जागे हो. मी पेपर वाळत घालत होतो कारण तो भिजला होता आणि तो आता फाटला तुझ्यामुळे. माझ्यामुळेच तुझ्या? हो. काय पण बोलू नका तुझ्या. तू हाच वेळ असतो माझा किचन मध्ये येण्याचा. अरे यार, पण फाटला ना तो पेपर. अरे सुजय गप बसणार रे, झोपू दे ना यार प्लीज. ए थंड कैवल्य,
थंड घे ना जरा. माझा पेपर फाटलाय आणि तुम्हाला माहितीये मला सकाळी पेपर मिळाला नाही. कॉलर, तुझ्या प्रेशरचे वांदे होतात म्हणून तू आमच्यावर प्रेशर टाकतो. ते काय चुकीचं आहे तसं वागणं. आणि तुला जर पेपर वाळत घालायचं असेल ना तर बाथरूम मध्ये असं अंतरायचं. 1 मिनिट, मला पेपर अंथरून प्रेशर येत नाही, मला पेपर वाचून प्रेशर येतं, कळलं ना? अरे सॉरी, तो डबा तिथेच राहिला का? हरकत नाही, सगळं चालतं आपल्या घरात. काय आहे? कैवल्य, आशू आणि ॲना या तिघांनी मिळून सकाळी सकाळी माझा मूड अत्यंत खराब केलाय. प्लीज एक चहा पाज आणि माझा मूड जरा बरा कर. आधी नाश्ता करून घे, तो केल्याशिवाय जाऊ नकोस. हा, नाश्ता नको मला. का? जरा पोट साफ. काय काय म्हणालास? का मला सांग ना. पोट साफ नाही माझं. काय आहे? ॲनाने पेपर फाडला ना, पेपर वाचला नाही तर मला प्रेशर येत नाही, त्यामुळे पोट साफ नाहीये माझं. काय आहे? त्यामुळे मला नाश्ता नकोय, पोट साफ नाहीये माझं. तुझे कळलं? आलं ना लक्षात? कळलं रे. मग आता चहा देशील का? चहा नाहीये, दूध नासलंय. दिवस नासलाय, अख्खा दिवस नासलाय माझा. बरंच ना. हेलो स्कॉलर, कसा आहेस? नाही नाही, कुठली मदत मिळणार नाही. ओ अगं ताई, मी याच्यासाठी न्यूजपेपर आणला होता पण गेला. तू वाचते का? वाचते. कदाचित माफ करेन मी, बघू. एकट आहे, मला बायोडेटा करून द्यायचा. काय आहे? बायोडेटा करण्यासाठी आयुष्यात बरंच काही करावं लागतं आणि जे बरंच काही केलंय ना ते थोडंफार बरं असावं लागतं. माझा बायोडेटा नाहीये, किंजलचा आहे आणि तिने बरंच काही केलं आयुष्यात. हो, पण जे काही केलंय ते थोडंफार तरी बरं आहे का? बर करतो बायोडेटा, दे आधी. थँक्यू. मुंबई में धमाका. कुठे? कधी? केव्हा? मुंबई में धमाका, भोजपुरी आइटम बम का. काय बघू? हे चावट. काय अरे का म्हणतोयस? सांग ना काय. मला माझ्यासाठी भोजपुरी न्यूजपेपर का आणला असेल तू? नाही, का आणला असेल? माझा जन्म दरभंगा जिल्ह्यातला आहे, माझी मातृभाषा आहे भोजपुरी. मी BA विथ भोजपुरी केलंय, MA विथ भोजपुरी केलंय, PhD केलंय भोजपुरीमध्ये. छंद आहे माझा छंद आहे भोजपुरी शिकणं. भोजपुरी पेपर का आणला असेल तू? अरे एवढा विचार नाही केला मी, स्वस्तात भेटलं म्हणून आणला. तुझे आलं ना प्रेशर? हा, दे बायोडेटा करून दे. हा, नाही. काय प्रेशर आलं नाही का? बायोडेटा करून देणार नाही? बायोडेटा करून देणार नाही. अरे देवा. आणि मला प्रेशरही आलेलं नाही. आजचा दिवसच घाण यार. काय एवढं? नाश्ता पण केला नाही, आता वाया जाणार. काय रे सुजा, ऑफिस नाही आहे तुला? काय बोले, माझी बाईक घेऊन गेलाय, घरूनच काम करतो. जरा नाही सुजा, पूर्ण काम करायचं, नाही तो जॉबवरून काढून टाकतील तुला. है ना? सकाळी माझा पेपर फाडलास, आता माझा नशीब फाडायला निघालीस. काय प्रॉब्लेम काय तुझा? कुठल्या जन्माचा वचपा काढतेस तू? वचपा मीन्स रिव्हेंज. काय पण काय बोलतो रे तू? हा, रिव्हेंज घेते मी तुझा? काय दुसरा मिनिंग काढतो बोलण्याचा माझा? तुला बोलण्यातच काय अर्थ नाहीये. नाही, अरे आता हा का सुरू होत नाहीये? असंच पाहिजे. काय असंच पाहिजे? काय असंच पाहिजे? नाश्ता असंच पाहिजे बर का, मस्त एकदम खमंग स्वादिष्ट एकदम. वा. अरे आता चार्ज का होत नाहीये? अरे सुजय, कसा होणार? दिवे गेलेत. वा. काय वा? काय वा? काय वा? काय वा? काय वा?
मस्त चहा कर. हा पोळ्याबरोबर चहा असेल ना तर एकदम मजा येऊन जाईल. मग काय 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 तू फिजिकल होणार आहे का आता? नाही काय करू काय मग मी काय करू? काय चाललंय? काय मिनल नाही म्हणून तुला काम देऊन गेली का? इथं माझं काम होत नाही. मिनलची कामं कुठून करू मी? युसलेस. अरे सुजय शांत हो ना, किती चिडचिड करशील. काय चिडचिड करू नको तर काय करू? आजचा दिवसच वाईट आहे. असं काही नसतं. अरे तू जरा शांत हो. आणि असा दिवस वाईट वाटतोय ना तुला, कामं होत नाहीयेत ना, मग घरी बस ना, आराम करास. वा 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 काय सजेशन दिलंय माऊली. आराम कर. अरे काय आराम कर? हा सगळं प्लॅनिंग गडबडलंय माझं. मी चाललोय. ए स्कॉलर, अरे एवढं तेवढ्यावर घर नाही सोडून जायचं. मूर्खा, घर सोडून नाही चाललेलो मी. कळलं ना? घरातलं दूध नाचलंय, घरात चहा सुद्धा मिळत नाहीये. कळलं ना? तू जाऊन काही दूध आणणार नाहीस, आयुष्यात मला चहा मिळणार नाही. त्यामुळे जातो, सॅमच्या कट्ट्यावर चहा पिऊन येतो. आले, आत्ता आले. राजे माझा रथ घेऊन परत आले. या राजे या. अरे हे राजे नाहीत, हे तर आपले शाही खान साहेब आहेत. आशू, त्याला सांग की मी डॉक्टरांकडे सुप्रियाचे रिपोर्ट्स आणायला गेलो होतो. काय झालं? काही नाही. अरे ऍक्च्युली डॉक्टरांना यायला उशीर झाला आणि मग फोनची बॅटरी संपली म्हणून मी कळवू शकलो नाही. सो ते नाही. डॉक्टर काय म्हणाले? हा ते काय नाही. डॉक्टर असं म्हणले की सुप्रिया ठणठणीत बरी होऊ शकते. आणि हो, त्यांच्या ट्रीटमेंट नंतर तिला कदाचित औषधांची गरज भासणार नाही. आणि अजून एक म्हणले, ते असं म्हणले की सुप्रियाला तिच्या दादापासून दूर राहावं लागणार नाही. काहीच अर्थ नाहीये फिल्मला यार. किती बोरिंग यार. सुरू व्हायच्या आधीच हॅपी एंडिंग क्लायमॅक्स. यार तू सारखं असे मिठ्या नको रे मारू मला. मला ते ऑकवर्ड होतं, मला नाही आवडत. मलाही काही हौस नाहीये. मला पण सॉरी म्हणायला ऑकवर्ड होतं म्हणून मी मिठी मारतो डायरेक्ट. नाही अरे सॉरी, आय एम सॉरी सुजय. कारण माझ्यामुळे तुझी नोकरी गेली असती ना. मी काय गरीब माणूस, गिटार खाजून 2 पैसे मिळतात. त्यामुळे दिवस खराब झाला रे तुझा, म्हणून सॉरी. हा नाही ते खरंच आहे, पण काय आहे, त्याच दिवसाचा शेवट तुझ्यामुळेच खूप भारी आणि खूप हॅपी झालाय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.